महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच कामगारांनी पुकारलं आंदोलन. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव शहरातील एका खासगी कंपनीच्या कामगारांनी पगारात वाढ मिळावी व इतर आरोग्याच्या सुखसुविधा मिळाव्या अशा विविध मागण्यांसाठी आज आंदोलन छेडले आहे. बघूया काय म्हणाले हे कामगार. कामगार दिनानिमित्त आम्हाला सुट्टी मिळाली आणि एकत्रित होण्याचा एक दिवस आज आला. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत साहेब, सुप्रीम कंपनी DX1 DX2 S20 अशा 2-3 कंपन्या इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यात जेवढी बी 5-6 कॉन्ट्रॅक्टची मुलं आहे तेवढे 5-6 कॉन्ट्रॅक्टची मुलं याच्यात इन्व्हॉल्व आहे. आणि आमच्या एवढंच सांगणं आहे की आमचा जो पगार आहे तो 12,000 आहे, तो आमचा 20-22 हजार रुपये झाला पाहिजे. आम्हाला दिवाळीचा बोनस व्यवस्थित वारंवार मिळाला पाहिजे. आमच्या ज्या लाईव्ह सुट्ट्या आहे त्या सुट्ट्या बी आम्हाला व्यवस्थित भेटल्या पाहिजे. आम्हाला सॅलरी स्लिप मिळाली पाहिजे आणि आमच्या कामाचा सिक्युअर की आम्ही कंपनीत कामाला आहे आणि कुठल्याही प्रकारे घरी जाणार नाही याची सिक्युरिटी आम्हाला कंपनीने दिली पाहिजे, कॉन्ट्रॅक्टदारने दिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी इथे सगळे पोरं जमलेले. आज जरी आम्ही 150 पोरं जमलेले आहे तरी उद्या 590चा आकडा आम्ही करून राहू आणि आमच्या मागण्या 101% पूर्ण करून घेऊ. हवे. कारण आज 12,000 पगारमध्ये आम्हाला काही इथं परवडत नाही आहे. आणि 8 तास आम्ही ड्युटी करतोय. ड्युटी आम्ही आमच्या पुरं इमानदारीने ड्युटी करतो आम्ही इथं. आणि ओटीलाही आम्हाला थांबवलं जातं. बऱ्याचशा पोरांना प्रेशर असतो ओटीसाठी की तुम्हाला कंपल्सरी थांबावं लागेल. 8 घंटे ओटीला थांबल्यानंतर आम्हाला बऱ्याचशा मुलांना इथं टिफिन येत नाही किंवा घरून तर आम्ही काही ॲडजस्ट करू शकत नाही कारण लांबून येतो पोरं. आणि इथं जेवणाचा प्रॉब्लेम होऊन जातो, तर त्यांना मुलांना जेवण येत नाही. ड्युटीवर 8 घंटे ओटीला थांबवल्यानंतर जेवण कोणाला भेटत नाही. आणि सुप्रीम कंपनीमध्ये आम्ही कामाला इथं सर्वजण जळगाव. आणि अजून अजून परत असा विषय आहे की आज इथं आम्ही जमल्यानंतर आम्हाला बऱ्याचशा मुलांना इथं व्हॉट्सअपला ठेकेदार किंवा सुपरवायझरांनी पर्सनली SMS केलेले आहे. त्यांना सांगण्यात येते की उद्या तुम्हाला कंपनीत येणार नाही आणि तुमची पंचिंग डिलीट करण्यात येईल. जर आम्ही गेटवर आलो बा, तुम्ही सर्वजण आम्ही जर गेटवर जमलो बा, तर तुम्हाला घरी हाकलण्यात येईल असं सर्वांना SMS करू राहिले. तुमची कामगार आयुक्त यांनी या कंपनीला भेट देऊन कामगारांचं वेतन काय आहे, मूळ वेतन काय आहे, त्यांना ते समजून दिलं पाहिजे. आणि जे हक्काचं जे वेतन आहे त्यांना ते मिळून दिलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी जे कंत्राटी कामगार पद्धत आहे ते बंद केली पाहिजे. आणि तसेच PF ऑफिस सहाय्यक PF ऑफिस यांनी सुद्धा भेट दिली पाहिजे. यांचा PF किती कटला जातो आणि वारंवार त्यांना स्लिप दिली जाते की नाही जाते हे सुद्धा त्यांनी आपल्या रेकॉर्डवर घेतलं.